बाहेर कुठं हिंडायचं म्हणलं ना, आम्ही चौघं एका पायावरच तयार असतो आणि आमच्या चौघांची जोडी म्हणजे ना बेस्ट जोडी आहे. आम्ही चौघं एकदम बेस्ट फ्रेंड्स आहोत, क्लोजेस्ट. आणि आज आम्ही खूप दिवसातून भेटलो होतो आणि आज स्पेशल ठिकाणी जाणार होतो आम्ही. ते म्हणजेच की नारायणपूरला. एकमुखी दत्तांचं मंदिर आहे नारायणपूरला. इकडं आलो ना आम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि आम्ही आधीमध्ये हे प्लॅन्स करतच असतो. सो मग मंदिरात पोहोचलो आणि आमचं लक इतकं छान की आम्हाला तिथे गेल्यानंतर असं वाटलं होतं आरती भेटणार नाही, बट लकीली आम्हाला आरती भेटली आणि आम्ही आरतीची मजा घेतली. आता तुम्ही सुद्धा आरतीची मजा घ्या. प्रसन्न वाटलं ना, तर आम्ही आता दर्शन घेतले, तर तुम्ही पण दत्तांचं पटकन असं दर्शन घेऊन टाका. आणि त्यानंतर ना खूप गर्दी असल्यामुळे आम्ही चौघ जण ना 4 ठिकाणी हरवलो होतो. त्यानंतर ना एकत्र भेटलो, त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून पुढे औदुंबराच्या झाडाचं मस्त असं दर्शन घेतलं आणि तिथेच पुढे दत्ताचं पण मस्त असं मूर्ती होती. सो ते तिथे पाया पडलो आम्ही मस्त छान असं आणि तिकडनं निघालो आम्ही सगळ्यात पहिलं तर. आणि इकडे ना गुरुवारचं मोस्टली बाजार असतो. सो फ्रेश भाज्या वगैरे भेटतात आणि अगरबत्तीची वगैरे थोडीफार शॉपिंग केली आणि इथे ना आरती झाल्याच्या नंतर प्रसाद चालू असतो. सो तिथे प्लॅन तर होता खायचा, बट त्यानंतर स्किप केला आम्ही. सो तिकडनं निघालो आणि आमची मस्ती बघा. सो तिथे ना बॉडी मसाजर गन होती. सो त्याचे शॉपिंगचं चाललं होतं. सो मस्त एक घेऊनच टाकली आम्ही. आणि भाऊला म्हटलं कसं आहे विषय, तर म्हणतो एक नंबर कडक आहे भाई, आता काय कोणाला दाबायला सांगायची गरज नाही बॉडी. सो मग ते शॉपिंग केली. त्यानंतर ना आम्ही घरी जायला निघालो आणि जाताना आम्हाला जेवण करायचं होतं कारण खूप जास्त भूक लागली होती. सो मंदिराच्या जवळच तिथं ना पुरंदर म्हणून हॉटेल आहे. सो तिथे जेवायला थांबलो आम्ही आणि तिथं ना छान असं झुणका भाकरी घेतली होती आम्ही. आणि खूप सारे फ्लेवर्स म्हणजे ताटामध्ये फ्लेवर्स होते, चटणी वगैरे सगळं सगळं. सो जेवण केलं, तिकडनं निघालो. भरला आणि त्याच्यानंतर भाऊ बघा कसे झोपले होते, थंडी वाजत होती म्हणून. आणि त्यानंतर ना आजचं दिवसाचं शेवट आम्ही राम प्यारेचं पान खाऊन केलं छान असं. आणि खूप छान डे वेल स्पेंड झाला. तर चला भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट.